नमस्कार मंडळी, मी सोनल तुम्हा सगळ्यांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. काल संध्याकाळी ताई आणि भैया पुण्याला आले होते कारण आज आम्ही एका खास प्रवासासाठी निघणार होतो. पण त्या अगोदर आज होती संक्रांत, तर सकाळी सकाळी लवकर उठून बाईचं दर्शन घेतलं आणि आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. आमचं बघून पार्थ पण दर्शन घेत होता. आज आहे संक्रांत, तर संक्रांतीची पूजा मी दादा वहिनीच्या घरी जाऊन करणार होते. साधारणतः सकाळी 7 वाजताच मी, पार्थ, भैया आणि ताई आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. सगळ्यात पहिले आम्ही ॲटो केले आणि वाघोलीपर्यंत गेलो आणि त्यानंतर मग PMT बसने हडपसरला गेलो. आम्ही हडपसरला थोड्या वेळ जाणार होतो, पूजा करणार होतो आणि मग पुढे आम्ही आमच्या प्रवासाला लागणार होतो. आता हडपसरमध्ये गेल्यानंतर वहिनींची दुसरी संक्रांत होती, त्या छानपैकी आवरत होत्या. तोचपर्यंत मी देवपूजा करून घेतली आणि सुगडांची पण पूजा केली. वहिनींचा सुगडांचा खण आणि माझा खण असे टोटल मिळून आम्ही 10 सुगड्यांची पूजा केली. आता इथे सगळ्या सुगडांमध्ये मी वौसा भरला, त्यांना हळदी कुंकू लावले. आपल्या महाराष्ट्रामध्ये गावोगाव पद्धती वेगळ्या असतात. सणावाराची पद्धत बदलते, पण सण मात्र सगळीकडे सारखेच असतात. आसपास तिथे कुठे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नव्हते, मग आम्ही देवघरातीलच विठ्ठल रुक्मिणीला वौसा वाहिला. छान अशी पूजा केली. घरातील देवघराची पूजा झालीच होती. देवघराला, तुलसीला सगळीकडे आम्ही वौसा वाहिला होता. पण शेजारीच एक महालक्ष्मीचं पण मंदिर होतं, तर आम्ही ठरवलं तिकडे पण एकदा जाऊन पूजा करून येऊ. मग मी, पार्थ आणि भैया आणि वहिनी आम्ही चौघेजणं त्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पूजेसाठी गेलो. महालक्ष्मीच्या मंदिरात महालक्ष्मीला एवढं छान सजवलं होतं की विचारूच नका. छान अशी साडी नेसवली होती, भरगच्च दागिने देवीच्या अंगावर होते. तिथे गेल्यानंतर देवीची पूजा केली, देवीला हळदी कुंकू वाहिलं आणि आम्ही दोघींनी पण एकमेकींना हळदी कुंकू दिलं. आम्हाला पूजा करून येऊपर्यंतच ताईने छान असा स्वयंपाक केला होता. स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी होती, बाजरीच्या भाकरी आणि सोबत प्रवासामध्ये नेण्यासाठी छान अशी शेंगदाण्याची चटणी केली होती आणि सोबतच मिरच्या तळल्या होत्या. आम्ही जेव्हा कुठे प्रवासाला निघतो ना, तेव्हा शेंगदाण्याची चटणी आणि बाजरीची भाकर सोबत नेण्याचा हा आमचा मेनू ठरलेलाच असतो. आता सगळ्यांनी मस्त असे जेवणं केलेत आणि त्यानंतर आम्ही स्वारगेटला गेलो. स्वारगेटच्या बस स्टँडवरूनच आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार होतो. आम्ही तिथे गेल्या गेल्याच आम्हाला आमची बस मिळाली आणि आता आम्ही निघालोय अक्कलकोटला, स्वामी समर्थांच्या पावन नगरीत. खरं तर स्वामींच्या भेटीला जाण्याची खूप दिवसांची इच्छा होती आणि शेवटी स्वामींनी बोलवलंच. दुपारी 1 वाजता बसमध्ये बसलो तर थेट आम्हाला 9च वाजले होते. आमचा प्रवास लांबचा होता, पण मनामध्ये स्वामींच्या दर्शनाची ओढ होती, तर अजिबात थकवा जाणवला नाही. 7-8 तासांचा प्रवास कधी संपला तेच समजलं नाही. आता आम्ही शेवटी अक्कलकोटला पोहोचलो होतो. रात्रीचे 10 वाजलेत आणि मग आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. सगळ्यात पहिले तर राहण्याची सोय करायची होती, म्हणून भक्त निवास सर्च करत होतो. माझा इवलूसा पार्थ पण थोडा पण थकलेला नव्हता. तो पण अतिउत्साहाने पुढे पुढे चालत होता. खरं तर मी, भैया आणि ताई आम्ही तिघे पण पहिल्यांदाच अक्कलकोटला आलो होतो, त्यामुळे आम्हाला इकडची एवढी माहिती पण नव्हती. पण विचारत आम्ही 2 भक्तिनिवास बघितले आणि एका भक्तिनिवासमध्ये आम्ही रूम बुक केली. तिथे आम्हाला एक वॉचमॅन काका भेटले. त्यांनी आम्हाला अन्नछत्रमध्ये जायला सांगितलं. मला तर चांगलं नव्हतं वाटत, कारण आम्ही आलोच होतो, अजून स्वामींचं दर्शन पण नव्हतं. पण त्यांनी खूप फोर्स केला आणि त्यानंतर आम्ही अन्नछत्रमध्ये महाप्रसाद घ्यायला गेलो. आता इथे बघा, इथे छान अशी प्रोसेस आहे की आपण आपल्या हातानेच ताट घ्यायचं, आपल्याला पाहिजे तसा ग्लास घ्यायचा आणि वाटी घ्यायची आणि मग त्यानंतर आपण समोर गेलं की आपल्याला ते जेवायला वाढतात. मी असं ऐकलं होतं की अक्कलकोटला गेल्यानंतर महाप्रसाद नक्की घ्यावा, म्हणून मी त्या वॉचमॅन काकांना महाप्रसादासाठी नाही बोलता आलं नाही. आता इथे पार्थला पण एक नवीन ताट हवं होतं, पण मी त्याला वाटी आणि ग्लास दिला आणि मग आम्ही पुढे निघालो. तिथे रात्रीचे 8 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत महाप्रसादाचं वेळ असते आणि तीच वेळ दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत असते. आता इथे बघा, छान असं छत्रपती महाराजांचं फोटो होता, सोबतच गाय आणि वासरू होतं आणि इकडे ते आम्हाला वाढत होते. समोरच अन्नछत्रामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती होती, मोठा फोटो होता, दत्तगुरू महाराजांची पण मोठी मूर्ती होती. हे सगळं दृश्य बघून ना मन असं तृप्त होत होतं आणि आणखीनच स्वामी महाराजांच्या भेटीची ओढ लागत होती. लाईनमध्ये ताट वाढून घेतल्यानंतर मी जागा शोधली, ताट टेबलवर ठेवून आले आणि त्यानंतर मी इकडं दर्शनासाठी आले. इथे साईडला एक पालखी होती आणि त्या पालखीमध्ये स्वामी महाराजांच्या पादुका पण होत्या. त्याचं पण छान असं दर्शन घेतलं
आणि त्यानंतर सगळा व्हिडिओ शूट करून घेतला, कारण हे बघायला एकदमच छान वाटत होतं आणि मन प्रसन्न पण होत होतं. आता आम्ही साधारणतः 10:30 वाजेच्या नंतरच अन्नछत्रमध्ये आलो होतो, तरी भाविकांची गर्दी बघा प्रसाद घेण्यासाठी. आणि आज एकादशी होत्या, तर महाप्रसादामध्ये शाबू खिचडी सोबत शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात होता. छान असा महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही तिथे थोडंसं फिरलो. माझ्या पार्थला हा हत्ती खूप आवडला होता आणि तो म्हणत होता मला हत्तीवर बसायचं, पण मी त्याला नंतर तिथल्या काकांची भीती घालवली. अक्कलकोटमध्ये क्षणाक्षणात आणि वाटेवाटेवर आपल्याला स्वामी आईची अनुभूती बघायला भेटते हे तर नक्कीच, कारण तिथले दृश्य सगळे खूप असे मन वेधून घेणारे आहेत. आता आम्ही थोडंसं बाहेर पडलो. अन्नछत्राच्या समोरच इथे छान अशी कपिला आहे. कपिला म्हणजेच गाय आणि तिचं वासरू आहे आणि तिकडूनच स्वामी महाराजांची मूर्ती आहे. रात्रीची वेळ, इवलूसा पार्थसोबत आणि मनात थोडीशी भीती, पण ही मूर्ती बघितल्यानंतर आणि त्यावरील लिहिलेलं वाक्य "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे बघितल्यानंतर सगळंच दूर होऊन गेलं आणि मनाला एक वेगळीच शांतता भेटली. आता जे कोणी भाविक स्वामी दर्शनासाठी येतात ना, ते इथे फोटोशूट तर करतातच. संध्याकाळची वेळ होती तरी पण फोटोशूट तर चालूच होतं आणि त्यानंतर आम्ही आमच्या रूमकडे वळालो. जेव्हा आम्ही भक्तनिवासमध्ये जात होतो ना, तेव्हा ठिकठिकाणी असे छोटे छोटे दत्तगुरू महाराजांचे मंदिर म्हणा, गणपतीचं मंदिर म्हणा, छोटंसं वटवृक्ष म्हणा किंवा मग स्वामींचे मंदिरं म्हणा, असे वेगवेगळे मंदिरं, वेगवेगळ्या मूर्त्या आम्हाला दिसत होत्या. आता हे बघा, गुरु महाराजांचं छोटंसं मंदिर आहे, पण किती छान वाटतंय ना रात्रीचं. 11 वाजेनंतर आम्ही आमच्या रूमकडे गेलो आणि पहाटेच 4लाच उठलो, कारण आम्हाला पहाटेची स्वामी महाराजांची आरती करायची होती. आता पहाटे उठल्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथे अंघोळी वगैरे केल्या, बॅगा भरल्या, फ्रेश झालो. दुसऱ्या दिवशीचा वार गुरुवार होता आणि आम्ही ह्याच हिशोबाने गेलो होतो की मुक्काम झाला तरी चालेल, पण आम्हाला पहाटेची आरती मिळाली पाहिजे आणि गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांचं दर्शन झालं पाहिजे. आणि मुक्कामी राहायची वेळ आली तर तिथे भक्तनिवास आहेत, तिथे आपल्याला पर पर्सन 200-300 रुपयाने रूम भेटतात. छान असं सकाळी तयार झालो आणि सगळ्यात पहिले आम्ही वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये गेलो, कारण तिथेच सकाळची आरती होती. आरती मिळावी म्हणून आम्ही घाईघाईमध्येच निघालो होतो आणि सकाळी सकाळी पहाटेच तिथे फुलांचे दुकानं म्हणा किंवा प्रसादाचे पेढ्यांचे दुकानं म्हणा ओपन झालेच होते. मी कोणत्याही देवस्थानी गेले ना, तर मला गजरा लावायला खूप आवडतो. मग छान असा मी ताईला आणि मला स्वतःला गजरा घेतला. आम्ही एकमेकींना गजरा लावला आणि मग आम्ही पुढच्या दर्शन रांगेला लागलो. दर्शन रांगेला लागल्यानंतर आम्ही मोबाईल ठेवून दिले होते, त्यामुळं मी काही शूट केलं नाही. मस्त अशी आरती झाली, त्यानंतर स्वामी महाराजांचं दर्शन झालं आणि मग आम्ही थोडंसं पुढे आलो. आता हे आहे वटवृक्ष, जिथे स्वामी महाराज बसत होते. तिथे गेल्यानंतर तर आज पण असं वाटलं की स्वामी महाराज समोर बसलेले आहेत आणि त्यांचे भाविक सगळे त्यांच्या पुढे आहेत. पहाटची वेळ होती तरी भाविकांची गर्दी होतीच. आता वटवृक्षाजवळच इच्छापूर्ती धागा बांधतात. मी आणि पार्थने पण तो धागा बांधला. माझी इच्छा एवढीच होती की स्वामी महाराजांनी सदैव माझ्यासोबत असावं, नेहमी माझ्यासोबत आणि माझ्या पार्थसोबत राहून आम्हाला चांगला मार्ग दाखवावा आणि आमच्या कष्टाला बळ द्यावं. इच्छापूर्ती धागा बांधल्यानंतर ना आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो. खरं तर मला तिथे एक माळ जप करायचं होतं, पण मी 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हटले आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. तिथल्या भाविकांकडे बघून असं वाटत होतं की सगळे आपल्या ब्रह्मांड नायकाला भेटून खूप खुश आहेत आणि प्रसन्न आहेत आणि मनात एक वेगळं समाधान आहे त्यांच्या. जेव्हा मी मंदिराचं दर्शन घेतलं होतं तेव्हा मला मोबाईल काढता आला नाही, पण तुम्हाला इथे CCTV मधून दाखवते मी मंदिर. इथे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर म्हणून असं नाव आहे आणि आता इथे बघा, एका मुंबईच्या भक्ताने 40,000 रुद्राक्षांचा वापर करून ना इथे स्वामी समर्थांची छान अशी मूर्ती प्रकट केली होती. त्यांचं चित्र बनवलं होतं. खरंच त्या भक्ताची किती महाराजांवर श्रद्धा असेल ना, आणि त्याच्या मनामध्ये ही आयडिया यायला, त्याच्या डोक्यात ही आयडिया यायला स्वामी महाराजांनीच त्याला प्रोत्साहन दिलं असेल हे तर नक्कीच. आता समोरच एक मठ आहे, तिथे बसून सगळेजण महाराजांचा छान असा जप करतात आणि तिथे आपण नारळ पण फोडू शकतो. तिथे एक स्वतः बसलेले असतात, ते आपल्याला आपलं नारळ फोडून देतात. भैयाने पण तिथून नारळ फोडून घेतलं, पूजा केली आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. आता इकडे आम्हाला एवढं माहीत नव्हतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी अशा विचारूनच चालू होत्या. आता श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरापासून 10-15 मिनिटाच्या अंतरावर हे श्री गुरु मंदिर आहे. श्री गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराजांचा मठ. बाळप्पा हे श्री स्वामी समर्थांचे निश्चिंत भक्त होते.
अक्कलकोटला गेल्यानंतर ना ह्या सगळ्या मंदिरांचं दर्शन घ्यायला पाहिजे असं म्हणतात. आता वटवृक्ष मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गुरु मंदिरात गेलो. या मंदिरामध्ये पण वटवृक्ष आहे, सोबतच छान असं स्वामी महाराजांच्या मूर्ती आहेत. असं म्हणतात आपल्या भक्तांना भेटण्यासाठी स्वामी महाराज नेहमी या मठामध्ये येत होते. आणि आज पण अक्कलकोटमध्ये श्री गुरु मंदिरमध्ये ना स्वामी महाराजांच्या पावलांना खुणा केलेल्या आहेत. आता इथे तुम्हाला जे चौकोन चौकोन फरशीवर दिसत आहेत ना, अशी मान्यता आहे की तिथे जाताना पाय नसतो द्यायचा, कारण तिथे महाराजांचे पाऊल खुणा आहेत आणि सगळे भक्त त्याचं पालन करतात. तिथे गेल्या गेल्याच आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले जातात की त्यावर आपण पाय न देता मगच जायचं आहे म्हणून. आणि आम्ही पण तसंच जात होतो. बघा इथे ठिकठिकाणी असं व्हाईट कलरने तिथे चौकोन केले आहेत. असं म्हणतात की त्या चौकोनामध्ये स्वामी महाराजांचे पाऊल आहेत. आम्ही त्या चौकोनाचे म्हणजे त्या पावलांचे पण दर्शन घेतले. आणि त्यानंतर तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो श्री स्वामी समर्थ समाधी मंदिराकडे. आता श्री स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मंदिर म्हणजे चोळप्पा महाराजांचं मठ. चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली होती असं म्हणतात. या मंदिरामध्ये गेल्यानंतर ना श्री स्वामी समर्थ महाराजांचे ओरिजिनल पादुका आम्हाला बघायला भेटल्यात. इथे त्यांची पूजा केली जाते. अक्कलकोटच्या प्रत्येक हवेत, प्रत्येक रस्त्यावर स्वामी महाराजांचे दर्शन घडल्यासारखं वाटतं, हे तर नक्कीच. आता इथे या मंदिरामध्ये आल्यानंतर गर्दी तर भरपूर होती. आता इथे गेटवरच श्री गणपतीचं मूर्ती आहे. सोबतच इथे मोठे मोठे यज्ञ पण चालू असतात. सगळे गुरु आपल्याला हवं असेल तर आपल्याकडून श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून घेतात. साईडलाच श्री स्वामी समर्थांच्या या पादुका पण आहेत आणि हे चित्र पण आहेत, जिथे श्री स्वामी समर्थ महाराज छान असे बसलेले आहेत. हे सगळं बघून ना मन प्रसन्न होत होतं आणि अक्कलकोटला येण्याचं सार्थक झालं असं वाटत होतं. आता समाधी मंदिरामध्येच समोरच स्वामी महाराजांचा मूळ फोटो लावलेला आहे आणि साईडला बाळप्पा आणि चोळप्पांचे पण फोटो आहे तिथेच. आता मी स्वामी समर्थांच्या ओरिजिनल पादुकावरून हे गुलाबाचं फूल घेतलंय, जे की मी माझ्या देवघरातल्या स्वामी महाराजांना दाखवणार आहे. आता समाधी मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही गेलो अक्कलकोट बस स्टँड शेजारीच असलेल्या श्री खंडोबा मंदिराकडे. असं म्हणतात की स्वामी महाराज जेव्हा पहिल्यांदाच अक्कलकोटमध्ये आले होते ना, तेव्हा ते या मंदिरामध्ये आले होते. खरं तर जेव्हा आपण अक्कलकोटला दर्शनासाठी येतो तेव्हा सगळ्यात पहिले श्री खंडोबा मंदिरचं दर्शन घेतलं जातं. पण आम्हाला या गोष्टींची कल्पना नव्हती, म्हणून आम्ही पहिले वटवृक्ष मंदिराचं दर्शन घेतलं आणि नंतर बाकीच्या मंदिरांचे दर्शनं घेतले. आता हे सगळे मंदिरांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडंसं फिरलो. मला 2-3 पुस्तकं हवे होते, ते मी घेतले. सोबतच मम्मीला स्वामी महाराजांची मूर्ती घ्यायची होती, ती पण आम्ही घेतली. घरच्यांसाठी प्रसाद घेतला, माळ घेतली आणि मग अशी छान अशी देवघरासाठी थोडी थोडी खरेदी केली. खरं तर तिथल्या सगळ्या गोष्टी बघून काय घेऊ आणि काय नको असं होत होतं. सगळं असं महाराजांच्या रिलेटेडच सगळ्या वस्तू होत्या, सगळे पुस्तकं होते. त्यानंतर सगळे मंदिरांचे दर्शनं झाल्यानंतर आम्ही छान असा तिथे चहा घेतला. सोबतच थोडासा इडली सांबारचा नाश्ता केला. स्वामी महाराजांचा महाप्रसाद आम्ही काल रात्रीच घेतला होता. काही ठिकाणं अशी असतात की तिथून निघण्याची इच्छाच होत नाहीत आणि अक्कलकोट पण त्यातलंच एक. तरी मी मनामध्ये खूप सारी ऊर्जा, स्वामी महाराजांबद्दल श्रद्धा आणि स्वामी महाराजांना सोबत येण्याची विनंती करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. तुम्हालाही महाराजांवर श्रद्धा असेल तर अक्कलकोटला नक्की एकदा भेट द्या. स्वामी तुम्हाला स्वतःहून बोलवतील. असा होता माझा अक्कलकोटचा पहिला अनुभव. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.